नमस्कार. आजवर पिवळ्या पुस्तकातल्या गोष्टी आपण खूप वाचल्या असतील. पिवळ्या पुस्तकातला पिवळा इतिहास. आज मी तुम्हाला भगव्या पुस्तकातला भगवा इतिहास सांगणार आहे. होय, भगव्या पुस्तकातला भगवा इतिहास. विचारांची कावीळ झाली की डोळे पिवळे होतात आणि त्याच पिवळ्या डोळ्यातून पिवळं दिसणारं जग पिवळ्याच रंगात पिवळ्या पुस्तकांच्या मधून चितारलं जातं आणि मग सगळं कसं पिवळं 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 दिसायला लागतं. आता पिवळं वरही दिसतं आणि खाली होतं, ही स्थिती वेगळी. जाऊ दे, नको भलतीकडे जायला. या पिवळ्या विचाराच्या पुस्तकांनी जे जे काही लिहिलंय ना, त्या सगळ्याची कारणं काय आहेत हे जरा मला तुम्हाला सांगायचं. एक शेर छान आहे, जीवन के दिन रैन का कैसे करे हिसाब. जीवन के दिन रैन का कैसे करे हिसाब, दीमक के घर बैठ कर लेखक लिखे किताब. दीमक के घर बैठ कर लेखक लिखे किताब. या वाळवी लागलेल्या घरात बसून जर कोणी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करणार असेल ना, त्या पुस्तकाला कुरतडून कुरतडून संपवून टाकतात. हे का घडलं? कशासाठी घडलं? का म्हणून घडतंय? याचा विचार केला पाहिजे. कोणताही एखादा मुद्दा मिळतो आणि त्यावर जो काही धुमाकूळ, मुद्दा कोणताही असू द्या, कोणताही मुद्दा असू द्या, बस त्यावर ठोकायचं कोणाला हे ठरलेलं आहे. एक, पहिले हिंदू धर्म टार्गेट करायचा आहे. हिंदू धर्माला टार्गेट करता येत नाही, मग उठायचं आणि ब्राह्मणाला ठोकायचं. आपल्याकडं म्हण आहे ना, चालना कुठं आणि बडविले भट. मग ब्राह्मण ठोकून काढायचे. हिंदू म्हणजे ब्राह्मण हे चित्र निर्माण करायचं आणि इतका ठोकत राहायचा, इतका ठोकत राहायचा की भांबावून भंजाळून गेलं पाहिजे इतकं त्या पिवळ्या पुस्तकात लिहिलेलं असतं आणि ते वाचून लोक बोलत असतात. मुद्दा भिडेंचा असो, मुद्दा मैतेईंचा, कुकीचा, अजून कुठला असो, त्यावर ठोकायचं ब्राह्मणांना ठरलंय. शाफू हा परवलीचा शब्द वापरायचा आणि हिंदूंना ठोकण्यासाठी ब्राह्मणांचा वापर करत राहायचा. सोनाराच्या दुकानात त्या सोन्याला एका चांबड्याच्या पिशवीत घातलं जातं आणि मग त्यावर ठोके दिले जातात आणि पत्रा होतो. तसा हा चांबड्यावर मारायचा फटका पत्रा पातळ करण्यासाठी म्हणजे ब्राह्मण समाज आहे हे लक्षात ठेवा. त्याला मारलं जातं. त्या भिडेच्या मुद्द्यांचं तर मला असं हसू येतं ना, इतका ताणला की आजकालची पोरं च्युइंगम सुद्धा इतक्या वेळ चघळत नाहीत. इतका ताणला. एक गोष्ट आहे, दोन साधू भर पावसाळ्यात निघालेले होते आणि त्यांना नदीच्या एका तीरावरून पलीकडच्या तीरावर जायचं होतं. पाणी बऱ्यापैकी आलेलं होतं नदीला, पण माणसं चालत जाऊ शकतील, पोहत जाऊ शकतील अशी ती स्थिती होती. तेवढी धोकादायक नव्हती. दोन साधू त्या नदीच्या किनाऱ्यावर आले आणि नदीत पार करायची म्हणून आपले कपडे वगैरे सगळे व्यवस्थित करून नदीत उतरायची तयारी करू लागले. तेवढ्यात तिथे आली एक बाई. ती म्हणाली, साधू महाराज, मलाही पलीकडे जायचं आहे, मदत कराल का? त्यातला एक साधू म्हणाला, बाई, आम्ही ब्रह्मचारी, बाईची सावली सुद्धा नकोय आम्हाला, आणि तू तर आम्हाला पकडून पलीकडे न्या म्हणतेस, शक्य नाही. दुसऱ्या साधूनं शांतपणे आपला कपडा, आपला पंचा आपल्या अंगाभोवती गुंडाळला आणि म्हणाला, चला मी सोडतो. नदीचं पाणी वाढू लागलं. ती बाई घाबरू लागली. साधूनं त्या बाईला अलगद उचलला आणि आपल्या खांद्यावर घेतला. नदीच्या पलीकडे सोडलं. पण हा प्रवास त्या उचललेल्या साधूला फार अवघड होता, कारण बाजूचा साधू सारखं त्याला टोचत होता, गुरुजींची शिकवण तू मोडली, आता तुला गुरुवर्य शिक्षा देतील, तू स्त्रीच्या देहाला स्पर्श केला आहे, ब्रह्मचर्य व्रत तोडलेलं आहे, तू नालायक निघालास, तू मूर्ख निघालास, तू बिंडोक निघालास. नदीच्या पलीकडे गेल्यावर शांतपणे याने बाई खाली उतरवली. बाईनं धन्यवाद मानले. त्यानंही, बाई तुम्हाला बरं वाटलं, मला बरं वाटलं म्हणाला. हे आश्रमाकडे निघाले आणि आश्रमाच्या रस्ताभर याला तो उपदेशाचे डोस देऊ लागला.
आश्रमात गेल्याबरोबर पहिल्यांदा दोघांनी गुरुजी गाठले. यानं गुरुजीच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवून सांगितलं, गुरुजी मी आपली शिकवण पाळली, पण या दुष्टानं मात्र आपली शिकवण मोडली. त्यानं बाईला स्पर्श केला, बाईला खांद्यावर घेतलं, अलीकडे घेऊन आला, त्याचं ब्रह्मचर्य मोडलं. गुरुजी शिक्षा द्या त्याला. त्या शांतपणे तो गुरुजींच्या समोर असा हात पुढे करून म्हणाला, गुरुवर्य, मी त्या बाईला नदीच्या त्या किनाऱ्यावर खांद्यावर घेऊन या किनाऱ्यावर सोडून दिलं, पण हा मात्र त्या बाईला नदीच्या त्या किनाऱ्यापासून आश्रमापर्यंत त्याच्या मनात घेऊन आलाय. ब्रह्मचर्य कुणाचं तुटलं सांगा? हे यांचं असं झालंय. भिडे एकदा बोलून गेले, ज्याने कोणी लिहिलं होतं त्यांचं ते वाचायला लावून गेले, आणि हे पुन्हा 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 भिडे काय बोलले, भिडे काय बोलले, भिडे काय बोलले हे सांगून 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 रोज गांधींचा अपमान करतात. रोज भिडेनी एक वेळेला केला, यांचा 10 वेळेला करणं चालू आहे. रोज भिडेनी गांधींचा अपमान केला, भिडेनी गांधींचा अपमान केला. म्हणजे एकदा कुणी थोबाडीत मारली असेल, ती मागं मारली नव्हती का कुणाच्या त्या दिल्लीमध्ये कोणतरी एक केंद्रीय मंत्री होते, आणि ते मीडियावाले पुन्हा पुन्हा दाखवायला लागले कशी मारली थोबाडीत, कशी मारली थोबाडीत. त्यानं मारली 1, यांनी दाखवले 1000. अशी सगळी ती पद्धत. भिडेंच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा तो विषय काढून छेडण्याचं, बडवण्याचं काम चालू आहे. कारण पिवळी पुस्तकं, या पिवळ्या पुस्तकांच्या मध्ये ठोकत राहा सांगितलंय. आणि आता जरा स्पष्टच सांगतो, ठोकत राहा का सांगितलंय? कारण तुम्हाला ठोकून घ्यायची सवय लागली म्हणून. सारखी सवय लागून गेली आहे मार खायची, ऐकायची, खुलासे करायची, आक्रमण करून अंगावर जायचंच नाही, बोलायचंच नाही, याची सवय लागली आहे म्हणून. एक साप जाणाऱ्या येणाऱ्याला चावत होता आणि त्याच्या विषाने अनेक लोक मरत होते. एक साधू गेला आणि सापाला सांगितलं, अरे तुझ्या भयानी लोक मरू लागले, चावल्यावर तर सोडून दे, जगतच नाहीत, पण तू नुसतं आहेस या कल्पनेनं लोकांना हार्ट अटॅक येतोय, एवढा वाईट वागू नकोस, चांगला वाग लोकांशी. सापानं ठरवलं, साधूनी उपदेश केलाय, आपण नाही कुणाला चावायचं, आणि साप गुपचूप पडून राहू लागला. मग लेकरं खेळू लागली, बायका हातानं सरकवू लागल्या, आणि एके दिवशी तर कहार झाला. एका बाईनं साप गुंडाळला, डोक्यावर ठेवला आणि पाण्याची घागर चुंबडीसारखी करून त्याच्यावर ठेवून दिली. सगळं मोडून गेलं त्याचं अंग. ते बिचारं गलित गात्र होऊन रक्तबंबाळ होऊन पडलेलं होतं. थोड्या वेळानं तो साधू तिथून परत जात होता. साधू म्हणाला की अरे हे तुझी अवस्था काय झाली ही? म्हणलं महाराज तुमचं ऐकलं हे झालं. ते म्हणले नालायका, तुला मी चावणं सोड म्हणलो होतो, फुतकारणं नाही. सापानं फुतकारणंही सोडलं की त्याची चुंबळ होते, लक्षात ठेवा. हिंदू नावाच्या शक्तिशाली लोकांनी फुतकारणं सोडलंय, उत्तर देणं सोडलंय, तो जाती जातीत विखुरलाय, त्याचा हा सगळा परिणाम होतोय. लोक काय करतायत? हिंदू मधल्या जातीय विषमतावर बोलतायत, स्त्रियांच्या अपमानावर बोलतायत, स्त्रियांना कशी वागणूक दिली जाते, जातीय उतरण कशी आहे, अमुक जातीला कशी चुकीची वागणूक दिली जाते, यावर सगळेच बोलतात. स्त्रियांचं शोषण हिंदू धर्मात झालं, काय ती उतरण, काय ती वर्णव्यवस्था, या सगळ्यावर भाष्य करतात. जणू काही सगळेच दोष एकट्या हिंदू धर्मात भरलेले आहेत, एकट्या हिंदू धर्मात भरलेले आहेत. दुसऱ्या धर्मामध्ये दोषच नाहीत. ते जिहाद नावाचा दोष नाही तर काय आहे? आजकाल तर सगळाच जिहाद सुरू झालाय. लँड जिहाद, लव जिहाद, हा जिहाद, तो जिहाद. धर्मयुद्ध या शब्दाला इतकं बदनाम झालेलं मी कधी बघितलं नाही. त्याच्यावर कुणी नाही बोलत. आणि हा जिहाद शब्द उच्चारला तरी सुद्धा लोकांना जातीयवादी आणि धर्मांध ठरवण्याचा मूर्खपणा चाललाय. काफिर, काय करावं त्याच्यासोबत, काय काय बोलल्या गेलेलं आहे. नबी के शान में गुस्ताखी, सर तन से जुदा. बाईला काय सन्मानाची वागणूक मिळते ना बुरखा पद्धतीमध्ये, काय सन्मानाची वागणूक. तलाक तलाक तलाक, तुझा माझा संबंध संपला, ओके टाटा गुड बाय. काय 500 रक्कम असेल ती देऊन टाकायची मोकळं. काय सन्मानाची वागणूक आहे ना. आतल्या आत शिजते ती बाई, त्या बुरख्यात शिजते.
40-45 डिग्री सेल्सिअस तापमानात तिला स्वतःला बंदिस्त करून घ्यावं लागतं. ती गोरी नाही, पांढरी पडते, पण त्याच्याविषयी कोणी बोलायला तयार होणार नाही. तलाकवर कोणी बोलायला तयार होणार नाही. यांची जीभ जड पडते. काय होतो तेलपाणीवाला बाबा? आकाशातल्या बापाची आज्ञा म्हणून तेल आणि पाणी लोकाला लावून सगळे आजार दूर करणारे बाबा, आणि ते येशूच्या नावानं म्हणून टच करणारे, आणि एका टच मध्ये सगळा आजार दूर पडतो म्हणणारे, ते हालेलुय्यावाले, असं करून नाचायला लावणारे, ते अकराळ विकराळ तोंड करून पाडणारे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच बोलता येत नाही. सगळे विषय दाखवता येऊ शकतात ना? कुणाच्या नावाने स्पर्श केला तर सगळे आजार दूर होतात, कॅन्सर दूर होतो. त्या दाभाडकर नावाच्या बाईला तर दोन्ही किडन्या आपोआप येतात आणि ती पळायला लागते. हे असले चमत्कार दाखवणाऱ्यांच्या वरती बोलताना पिवळ्या पुस्तकवाल्यांची जीभ झडते, डोळे फुटतात की कानात यांच्या शिस ठोकलेलं असतं. नाही करणार कधीच. पिवळ्या पुस्तकवाल्यांना हे करणार नाही, म्हणून आम्हाला भगवं पुस्तक काढावं लागेल. काय धर्मचिकित्सा करायचीच असेल ना, तर सगळ्याच धर्माची करावी लागेल. आणि सगळ्यात पहिल्यांदा जगासाठी घातक असलेला कोणता वर्ग आहे त्याच्यापासून चिकित्सा करावी लागेल. जरा जगाचा नकाशा समोर ठेवून बघा. मी कोणत्या धर्माचं नाव घेत नाहीये. जरा जगाचा नकाशा समोर ठेवून बघा आणि त्या नकाशात अशांत क्षेत्रावर डॉट करा. जिथे कुठे हिंसा होतीये, जिथे कुठे गोंधळ उडतोय, त्याच्यावर जरा डॉट ठेवून बघा आणि मग लक्षात येईल. आणि तिथे कोण आहे हे तपासून बघा. आज जगातल्या सगळ्या अशांत क्षेत्रामध्ये अफगाणिस्तान अशांत आहे, पाकिस्तान अस्वस्थ आहे, म्यानमारला कोणता संघर्ष, कोणता प्रॉब्लेम जास्त सतावतोय, इराण, इराक, कुवेत, कोणतंही नाव घ्यावं, रशियाचे तुकडे झाले, कोणते देश निर्माण झाले, अमेरिकेवरचा हल्ला झाला, कोण केला, भारतात हल्ले झाले, कोण केले, मुंबईतला अशांत भाग सगळ्यात जास्त कोणता, महाराष्ट्रातला अशांत भाग सगळ्यात जास्त कोणता, ते माझ्या छत्रपती संभाजीनगर मधल्या राम मंदिराच्या बाहेर दंगल घडते तो भाग सगळ्यात जास्त कोणता, या सगळ्याचा विचार केल्यावरती सर्वात घातक कोण हे तुमच्या लक्षात येईल. हे सगळं भगव्या पुस्तकातून मांडावं लागेल. पिवळ्या पुस्तकवाल्यांनी आपल्या मांडण्याची पद्धत बदलली नाही तर सापाला पुन्हा फुत्कारण्याचा सल्ला द्यावा लागेल. पुन्हा एकदा दीमक के घर पे अब किताब नहीं लिखना है, लिहायचंच असेल पुस्तक तर ते योग्य ठिकाणी बसून लिहिलं पाहिजे. बघा, जमलंच तर तुम्हीही विचार करा. चुंबळ करण्याच्या लायकीचे साप होऊ नका, जमलंच तर तुंबळ करण्याच्या लायकीचे व्हा. नमस्कार.